ओबीसी चळवळीत लक्ष्मण हाके आता अस्वस्थ झालेत आणि अस्वस्थतेतून हाकेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे। दैत्य नांदूरच्या मेळाव्यानंतर भूमिका जाहीर करणार, यापुढे आंदोलनात असेन किंवा नसेनही असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलेलं आहे। एक प्रकारची उद्विग्नता त्यांची या पोस्टमधून दिसते आहे। तर यापुढे आंदोलनात असेन किंवा नसेन असं हाकेंनी म्हटलंय। दैत्य नांदूरच्या मेळाव्यानंतर आपली भूमिका जाहीर करू असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। तर त्यांच्या अस्वस्थतेतून हाकेंनी सोशल मीडियावर ही पोस्ट टाकल्याचं एकंदरीत दिसतंय। तर लक्ष्मण हाके सध्या ओबीसी चळवळीत अस्वस्थ आहेत अशी एक चर्चा आहे आणि त्यांच्या या पोस्ट नंतर या चर्चेला आता आणखी बळ मिळाले। यापुढे आंदोलनात असेन किंवा नसेनही असं हाके म्हणतात। खरं तर गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाकेंनी ओबीसी चळवळीद्वारे ओबीसींमध्ये एक प्रकारे मोठा उत्साह आणलेला होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने ते आंदोलन करत होते। काय नेमकं त्यांनी त्यांच्या या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलेलं आहे एकदा आपण पाहूया। तर भावनिक पोस्ट केली आहे लक्ष्मण हाकेंची ही। मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून आणि आपले हक्क अधिकार हे टिकले पाहिजेत म्हणून। मी एक मेंढपाळ धनगराचं पोरग आहे। मी बॅनर छापू शकत नाही, गाडीला पैसे देऊ शकत नाही, भले मोठं स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही आणि हे माहीत असून सुद्धा तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत। उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीनं माझ्या पाठीशी उभे राहिलात, मला पाठिंबा देत राहिलात। मी तुमचे आभार मानावेत। कमी मी ओबीसींच्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहांना मी जोडत गेलो, लाखो माणसं जोडली, पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली। हल्ले झाले ते झेलले, पण आता सहन होत नाही। उद्या दैत्य नांदूरच्या तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन। मी आंदोलनामध्ये असेन किंवा नसेनही, तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो। लक्ष्मण हाके। तर 2 दिवसापूर्वी लक्ष्मण हाके काय नेमके म्हणाले होते तेही आपण पाहूया। पण 27 सप्टेंबरला मी ओबीसी बांधवांना प्रश्न विचारेल आणि मग मी पुढे लढायचं का नाही लढायचं, का सामान्य माणूस म्हणून जीवन जगायचं, लेखन वाचन यामध्ये हे करायचं, हा मी निर्णय 27 सप्टेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घेत आहे। भुजबळ आज तुम्हाला का टाळतायत, नेमकं दोघांमध्ये असं काय घडलं जरा महाराष्ट्राला कळू दे। तो त्याच प्रश्नाचं मी चिंतन करतोय। 2 दिवस झालं मी आजारी पडलोय। मी म्हणजे तरी मी बोलायचा प्रयत्न करतोय तुमच्या समोर, तुमच्या आग्रहाखातर। बघूया वेळ त्याचं उत्तर देईल। आता तरी काही माझ्या समोर उत्तर नाहीये या गोष्टीचं। मला ट्रॅप केलं जाते, माझी कोंडी केली जाते। तर मला ट्रॅप केलं जातं आहे, माझी कोंडी केली जाते असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं होतं। ही कोंडी नेमकी कशा प्रकारे, कोण कोण त्यांची कोंडी करते, असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। मात्र यापुढच्या आंदोलनामध्ये मी असेल किंवा नसेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। एक प्रकारची अस्वस्थता, एक प्रकारची उद्विग्नता त्यांनी व्यक्त केलेली त्यांच्या या पोस्टमध्ये दिसून येते आणि मी अस्वस्थ आहे असं एकंदरीत यामधून दिसतंय। आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः सध्या लक्ष्मण हाके आपल्याबरोबर जोडले गेलेत, ओबीसींचे नेते। लक्ष्मणजी, आत्ताच आम्ही तुमची बातमी प्रेक्षकांना सांगितली आणि एक प्रकारची अस्वस्थता आपल्या फेसबुक पोस्टमधून दिसते, एक कुठेतरी उद्विग्नता आहे आणि 2च दिवसांपूर्वी आपली प्रतिक्रिया आलेली होती, माझी कोंडी होती असं तुम्ही म्हणतात। काय नेमकं काय होतंय? नाही काय झालं, आम्ही ओबीसींचा किंवा भटके जाती जमातींच्या आरक्षणाबद्दल बोलतोय आणि थोडीशी अग्रेसिव्हली भूमिका मांडतोय, विरोध करतोय। GR असो किंवा अजून कुठले मोर्चे आंदोलन असो, त्यामधून आमच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांचे 2 हात फ्रॅक्चर केले जात असतील, डोक्यामध्ये टाके पडले जात असतील, पाय फ्रॅक्चर केला जात असेल, एवढं मारहाण केली जात असेल आणि त्याच्यावरती गळा काढणारे, मोठमोठ्यानं आंदोलनं उभी करणारी एकही माणूस एक ब्रशब्द काढत नाही। मग कोणी नेते असोत किंवा अजून कोण कुठले लोक असोत, म्हणजे आमच्या बाबतीमध्ये माणुसकी संपली का या महाराष्ट्रामधली? आणि मी तर 2 फोन मला बंद करून ठेवावे लागलेले। आमचा गुन्हा काय, तर आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे, आमची झोपडी टिकली पाहिजे। आम्ही प्रस्थापितांची पोरं नाही, आम्ही आमदार खासदारांची पोरं नाही, आमचं राजकीय इंटेन्शन अजिबात नाही आणि आमचा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य नाही।
आम्हाला कुठलं मंत्रिपद आणि कुठली राज्यसभा आणि कुठली विधान परिषद नकोय आम्हाला असलं काय. आम्हाला गावगाड्यातल्या ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. कारण उद्या जर आमचा हा बांधव आमच्या ओबीसी मध्ये जर समाविष्ट झाला या GR अन्वये तर आमच्या गावगाड्यातला ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकेल का? समतेचं तत्व अबाधित राहील का? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला काही किंमत आहे की नाही या महाराष्ट्रामध्ये? आणि प्रत्येक गोष्ट जर आमच्या ओबीसी बांधवांना कोर्टामध्ये जाऊन लढून तिथं न्याय मागावा लागत असेल तर मग या महाराष्ट्राच्या 13-14 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेणारं सरकार आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू शकतंय की नाही? मंत्रिमंडळातले मंत्री तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानात बोलायला पाहिजे. तुम्ही रस्त्यावर उतरून काय आंदोलन करताय हे आम्हाला उलगडलेलं नाहीये. आणि मी एक मेंढपाळाचा पोरगा आहे. मला सकाळी उठल्यापासून ते त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाईपर्यंत लोक गाड्या आडव्या मारतात, धमक्या देतात, तुला बघून घेऊ म्हणतात. बरं माझं झालं ती झालं, माझ्या लहान मुलांवरती, आमच्या मॅडमवरती एवढं ही जी परिस्थिती आहे म्हणजे या महाराष्ट्रामध्ये एवढा दहशतवाद आणि अशी परिस्थिती येऊ शकते एखाद्या आंदोलकावरती. हे न उलगडलेलं कोड आहे. म्हणून मी त्या नैराश्यामधून ही पोस्ट लिहिलेली होती. लक्ष्मणजी, नैराश्यातून आपण पोस्ट लिहिली आणि आपली सगळी उद्विग्नता अगदी स्पष्ट दिसते. तुम्ही स्वच्छपणे ओबीसी बांधवांसाठी लढता आहात, मात्र हा तुमचा रोग भुजबळांकडे तर नाहीये. हे बघा, आतापर्यंत 8 लोकांनी आत्महत्या केली आणि त्यांनी लिहून म्हणजे चिठ्ठी लिहून आत्महत्या केलेली आहे. एक त्यामध्ये कुंभार समाजाचा आहे, माळी समाजाचे 2 लोक आहेत, परत त्यामध्ये महादेव कोळी समाजातला एक माणूस आहे, परत त्यामध्ये असं म्हणजे ओबीसी मधल्या 7 ते 8 लोकांनी आजपर्यंत आत्महत्या केली. त्याच्याकडे कोणीच बघायला तयार नाही. ही उद्विग्नता आहे, बाकी काही नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा आम्हाला संविधानानं मंडल आयोगाच्या माध्यमातून आता कुठेतरी आमच्या लोकांना शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला कुठेतरी प्रतिनिधित्व मिळायला लागलं होतं. पंचायत राजमध्ये एखादा नगरसेवक, एखादा कुठेतरी पंचायती मेंबर, एखादा सरपंच आणि एखादी महिला, ओबीसी मधली महिला झेंड्याची दोरी 15 ऑगस्ट अथवा 26 जानेवारीला या रिझर्वेशन मधून येणाऱ्या प्रतिनिधींना झेंडावंदनाशिवाय त्यांना कुठलेच अधिकार इथल्या व्यवस्थेने दिले नाहीत अजूनही. ही वेदना आहे. गावचा पाटील, देशमुख, सरंजामदार, वतनदार जरी ओबीसीचा सरपंच झाला, एखाद्या दीनदलिताचा सरपंच झाला, आदिवासीचा सरपंच झाला तर त्यांना अधिकार नाहीत आज सुद्धा. ही उद्विग्नता आहे. आणि तोपर्यंत तुम्ही ओबीसीच्या दायऱ्यामध्ये हे सगळे राज्यकर्ते लोक आणून सोडलेत, हे कुणालाच कळत नाहीये. ठीक, आपली भूमिका लक्षात आली. मात्र लक्ष्मणजी, आपण दैत्य नांदूरच्या मेळाव्यानंतर भूमिका जाहीर करणार आहात असं सांगितलंय. त्या निश्चितच आपली काय भूमिका असेल याच्या प्रतीक्षेमध्ये सगळे ओबीसी बांधव असतील. आपण झी 24 तास बरोबर बोललात, आपली ही सगळी प्रतिक्रिया व्यक्त केलीत त्याबद्दल धन्यवाद. लक्ष्मण हाके ओबीसी नेते आपल्याबरोबर होते. ओबीसी चळवळीमध्ये लक्ष्मण हाके अस्वस्थ आहेत आणि अस्वस्थतेतून हाकेंनी ही सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. एक प्रकारचं नैराश्यातून त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. उद्विग्नता त्यांच्या पोस्टमधून दिसते आणि काय नेमकं सरकार करतंय, ओबीसीमध्ये एवढ्या आत्महत्या झाल्या, आरक्षण वाचवण्यासाठी कोणी मंत्री तिथे गेला नाही, आमची कोणी दखल का घेत नाही, अशा प्रकारे हाकेंनी ही फेसबुक पोस्ट केली आहे.